सोलापुर बस स्टैंड से अपने मामा के गांव जाने आई 2.5 साल की बच्ची को एक अज्ञात महिला बहला फुसलाकर अपने साथ ले गई। महिला ने बच्ची के कान की सोने की बालियां और पैरों के पायल उतार ले और उसे मोड़नीम के एक शादी समारोह में छोड़ दिया। शादी में मौजूद लोगों ने बच्ची को रोते हुए देखा और पूछताछ की तो वो सिर्फ इतना बता सकी कि वो सोलापुर से है। शादी के आयोजक राजाभाऊ माली ने तुरंत बच्चे की जानकारी सोशल मीडिया पर पोस्ट की, जो तेजी से वायरल हो गई। मात्र 6 घंटे में बच्ची के माता पिता पुलिस के साथ मोड़नीम पहुंचे और बच्ची को सुरक्षित देखकर भावुक उठे। इसी बीच पुलिस ने सोलापुर बस स्टैंड की सीसीटीवी फुटेज खंगाले, जिसमें संदिग्ध महिला बच्ची को ले जाते हुए नजर आई। फिलहाल महिला फरार है और पुलिस उसकी तलाश में जुटी हुई है। आज रोजी फौजदारताडी पोलीस स्टेशन हद्दीतील बस एस टी स्टँड या ठिकाणी लक्ष्मण शिंदे हे त्यांची पत्नी व 3 वर्षाची मुलगी यांच्यासह बार्शी येथे जाण्यासाठी आले असता त्या ठिकाणी तिकीट काढत असताना विनावाहक जी बस आहे त्या तिकीट काढत असताना साहेबराव शिंदे यांना पैसे कमी करण्यामुळे त्यांनी त्यांच्या पत्नीला आवाज दिला। ती पत्नी पैसे देण्यासाठी मुलीला त्या ठिकाणी उभं करून एक साधारण थोड्या अंतरावर त्या लाईनपर्यंत गेली आणि पैसे देऊन परत आल्यानंतर ती मुलगी त्या ठिकाणी दिसून आली नाही, म्हणून त्यांनी त्या ठिकाणी शोध घेतला परंतु मुलगी मिळून न आल्यानं त्या ठिकाणी जे एस टी स्टँडला आमचे जे पोलीस कॉन्स्टेबल घाडगे आहेत त्यांना ती माहिती दिली आणि त्या ठिकाणी एस स्टँडचे फुटेज पाहिले असता त्या फुटेजमध्ये एक महिला सदर मुलीला घेऊन जात असल्याचे व एक लाल रंगाच्या ओढणीने तिला झाकून घेऊन जात असल्याचे आमच्या निदर्शनास आले। सदरची माहिती मिळताच तात्काळ आम्ही स्वतः PI दराडे, API खंडागळे, API धायगुडे आणि टीम अशी एस टी स्टँड या ठिकाणी जाऊन प्रथम फुटेजची पाहणी केली। सदर महिला ही आधी एस टी स्टँडच्या बाहेर गेल्याचं दाखवते आणि नंतर पुन्हा आत येऊन एक एस टी पकडून ती मोहोळच्या दिशेने जात असल्याचं निदर्शनास आलं। तात्काळ आमची टीम जी आहे त्यामध्ये पोलीस शिपाई अजय चव्हाण आहे, माने, त्याच्यानंतर सोनवलकर, त्याच्यानंतर खरटमल आणि अशी टीम आम्ही रवाना केली तिच्या आईवडिलांना घेऊन। फुटेज पाहत असताना मोहोळ या ठिकाणी जाऊन ज्यावेळेस फुटेज पाहिलं त्यावेळेस ती तिथं उतरल्याचं व तिथं देखील पोलिसांची दिशाभूल करण्याच्या अनुषंगाने तिने आत बाहेर अशा पद्धतीने बनाव केला। त्यानंतर पुन्हा काही माहिती मिळाली की वैरागच्या दिशेने गेली, काही माहिती मिळाली सातारा एस टीत बसली। त्या पद्धतीने आमच्या टीमनी पंढरपूरपर्यंत माग काढला, परंतु त्याच दरम्यान मोहोळ पोलीस स्टेशनचे जे कर्मचारी आहेत बाबर आणि दराडे त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने तिथं फुटेज काढल्यामुळं आमच्या स्टाफला ती माहिती दिली की ती महिला त्या ठिकाणाहूनच पुणा रोडच्या दिशेने चालत गेली दिसली। तात्काळ आमची टीम परत त्या ठिकाणी आली आणि त्या ठिकाणी ती महिला ही कुठल्या तरी वडापवाहनाने पुण्याच्या दिशेने गेल्याचं निदर्शनास आलं। आमची टीम तशीच फुटेज चेक करत मोडनीमपर्यंत आल्यानंतर मोडनीम या ठिकाणी चौकशी करत असताना आमच्या टीमच्या असं निदर्शनास आलं की त्या मुलीला एका मंगल कार्यालयाच्या पार्किंगच्या आयसोलेटेड ठिकाणी त्या मुलीला तिने सोडलेलं आहे। त्या ठिकाणी ती मुलगी ताब्यात घेतली आमच्या टीमनी आणि मुलगी ताब्यात घेतल्यानंतर त्या ठिकाणी देखील फुटेज पाहून त्या महिलेचं वर्णन आणि बाकीचे डिटेल्स आम्ही आता प्राप्त करतो आहे। त्या महिलेच्या विरुद्ध आम्ही पोलीस स्टेशनला आता गुन्हा दाखल केला आहे किडनॅपिंगचा आणि त्या महिलेच्या वर्णनावरून तिला अटक आणि पुढची प्रोसेस आता चालू आहे। सदरची मुलगी ही सुखरूप आम्हाला मिळालेली आहे। तिला त्याच ठिकाणी आईवडील देखील त्यांच्याबरोबर होते, आईवडिलांच्या ताब्यात दिलेली आहे आणि आता पोलीस स्टेशनला येऊन पुढील कायदेशीर कारवाई आम्ही केलेली आहे। सदरचे हे मंडळी रानमसले या गावचे आहेत, पण कामानिमित्त सोलापूर शहरामध्ये राहत होते आणि रानमसले बार्शी म्हणून त्यांचं माहेर आहे त्या ठिकाणी जाण्यासाठी एस टी स्टँडवर आले होते। सदरची मुलीला किडनॅप केले साधारण 11:30च्या आसपास घेऊन गेले होते आणि मुलगी आम्हाला बरोबर मिळाली 3:30 वाजता। म्हणजे आमच्या टीमने कुठलीही वेळ न दवडता एकदम फास्ट कारवाई केल्यामुळं आणि CCTV फुटेजचा पुरेपूर उपयोग केल्यामुळं मुलगी मिळून आली, सुखरूप मिळून आली आपल्याला।